आज आपण झटपट असं तोंडी लावायसाठी रेसिपी बघूया। त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये एकदम थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं चांगलं फुटून देऊया। त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। चांगला भाजला पाहिजे लसूण, घाई करायची नाही। लसूण बघा मस्त असा भाजला गेलेला आहे, करपून लय द्यायचा नाही। एक मीडियम आकाराचा कांदा, तो पण चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा असा भाजलेला आहे आणि लसूण बघा करपलेला नाहीये, करपवायचं नाही, चांगला लागत नाही। पोपटी कलरच्या मिरच्या आहेत, 7 मिरच्या घेतलेल्या, जे लांबड्या आकाराच्या असतात का नाही त्या। ह्या जर तुम्हाला एखादी तिखटवाली पाहिजे असली तर ती पण टाकू शकता। ह्या मिरच्या काय भाजलेल्या नाही आहेत ना, तशाच कुटून घेतलेल्या आहेत। तर ह्या पण 1 मिनिटभर फक्त भाजून घ्यायचं। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 टोमॅटो छोट्या छोट्या आकाराचे होते, मोठ्या आकाराचे जरी घेतले तरी पण चालू शकते। वाटीच्या प्रमाणे 1 वाटी। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मी आताच मीठ टाकणार आहे आणि 1 मिनिटभर फक्त परतून घेणार आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। 1 वाटी भरून मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे। जास्त बारीक कापलेली नाही, स्वच्छ धुवून मोठी मोठी चिरून घेतलेली आहे। बारीक चिरली तरी चालेल आणि त्याची कवळी देठं पण घेतलेली आहे, ही पण थोडंसं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस मिडियमच आहे। 1 वाटीवर मेथी पण काय केलेली आहे, कवळी देठं पण त्याची घेतलेली आहे, मोठे मोठे कापून घेतलेले आहे। त्याला पण चांगलं परतून घ्यायचं। 1 वाटी कोथिंबीर आणि 1च वाटी मेथी पण घेतलेली आहे। 2 वाट्या जरी मेथी घेतली तरी पण चालू शकते, 2 वाट्या कोथिंबीर घेतली तरी चालेल। मेथीची पण मी देठं घेतलेली आहेत, कवळी मोठे मोठे कापली होती, बारीक जरी कापली तरी चालेल। अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट भाजून मोठं मोठं कुटलेलं आहे, थोडंसं बारीक पण आहे त्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी पण चालू शकतं। गॅस करणार आहे बारीक आणि परतून घेणार आहे। छान असं परतून घेतलेलं आहे, खूप चविष्ट असं लागतं। तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीनं मी जसं केले असं सेम। आता ह्याच्यामध्ये मी सांगितले 2 वाट्या मेथी, 2 वाट्या कोथिंबीर टाका, सेम पद्धतीनं करा। थोडंसं झणझणीत करायचं, पण झटपट रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।